नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील आजनी गावात ग्रामपंचायतचा एक अजब कारभार समोर आलाय। ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान नाही तर काम नाही अशी भूमिका घेतल्यामुळे अनेक नागरिकांना सरकारी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। आजनी गावातील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये मिलमिले यांच्या घराशेजारील गटार गेल्या 1 ते 2 वर्षांपासून तुडुंब भरले आहे। या गटारातील घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे। याबाबत अनेकदा तक्रार करूनही ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सचिवांनी कोणतीही उपाययोजना केली नाही, कारण निवडणुकांमध्ये या नागरिकांनी ग्रामपंचायतला मतदान केले नाही, त्यामुळे त्यांना गाव विकास आणि स्वच्छता योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। दीपक सवारे यांच्या घरासमोर आणि इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरच्या आजूबाजूला असलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात गवत आणि कचरा साचलाय, त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याकडेही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। गेल्या 2 वर्षांपासून 15व्या वित्त आयोगाचा निधी आणि इतर सरकारी निधी कुठे गेला असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। एवढेच नाही तर 2024-25 या वर्षात वॉर्ड क्रमांक 2 साठी मंजूर झालेला अंदाजे 5 ते 10 लाख रुपयांचा दलित वस्ती निधी ग्रामपंचायतने वापरला नाही आणि तो परत गेल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे। यासाठी सरपंच आणि सचिवच जबाबदार असल्याचं नागरिक म्हणतात। शासनाने आणि प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून उपाययोजना करावी, अन्यथा ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे। भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला ग्रामपंचायतच जबाबदार असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे। काकाजी, काय नाव आहे ना, आपण राहतो कुठे आणि काय समस्या आहे? माझे नाव दादाराव रामचंद्र मिलमिले, मुक्काम आजनी, तहसील सावनेर, जिल्हा नागपूर। इथे मी जन्मापासून राहत असून माझ्या घराजवळ पूर्ण गावातील नालीचे पाणी सांडलेले जमा झालेले आहे। तरी पण सरपंच आणि उपसरपंचाला सांगून थकून गेलो। नंतर मी त्याला नोटीस दिले, आरोग्य केंद्राला पण दिले, ग्रामपंचायत आणि जे पंचायत समितीला सुद्धा दिले, परंतु आजपर्यंत मी काळजी झाली नाही। माझ्या घरामध्ये संडासमध्ये जाऊ नाही शकत मी, आणि तिथे पाणी साठलेलं आहे संडासमध्ये सुद्धा। त्यांचे किडे आमच्या घरामध्ये सुद्धा फैलत आहे। काय समस्या आली आहे? नालीबद्दल थोडीशी माहिती आहे। माझ्या मुलीची 1-1.5 महिना झाला तब्येत बरी नाही आहे, दवाखान्यात चालू आहे। हीच विनंती आहे का नाली सफा झाली पाहिजे। सरपंच साहेब, तुमचं पहिले आधी सर्व नाव सांगून द्या। मी अशोक पंजाबराव ठेंगे, आजनी गावाचा सरपंच। तुमचं गाव एवढं मोठं आजनी गाव आहे, या गावात काही समस्या वगैरे आहे का? काही समस्या तर पुष्कळ आहे साहेब, समस्या पुष्कळ आहे। तर प्रयत्न चालू आहे, आता थोडं धीरे धीरे करणं समस्या ज्या आहेत ह्या। वार्ड नंबर 3 मध्ये काही समस्या वगैरे आली होती तुमच्याकडे? कंप्लेंट वगैरे आली आहे ग्रामपंचायत? आपल्या ग्रामपंचायतले कंप्लेंट नाही आली आहे। अच्छा, पण ते थोडंसं दादाराव मिलमिले आहे, त्यांच्या घरापाशी ते नाली आहे, ते नाली दबून गेली आहे। तिथं बळीसमध्ये तिथं काम होत नाही, पायल्या टाकावं लागते नवीन। आणि त्यांना आम्ही म्हणलं होतं, त्यांच्यावर टॅक्स थकीत आहे, त्यांना आम्ही म्हणलं होतं की तुम्ही काही पैसे भरावा, तुमचं जे आहे काम आम्ही करून देतो। पण ते म्हणते की आम्ही पैसे भरत नाही। तो जो आणखीन जो तिलक कमाले जो आहे गावाचा विरोधी माणूस, त्याच्यावर कमसे कम 30,000 रुपये टॅक्स आहे, आणि तो भरायला तयार नाही आहे। असे गावामध्ये पुष्कळ आहे, पण ते भरण्यास नकार देतात। म्हणून जर का ते त्यांचं जर पैसे अगर मीडियानं अगर पैसे भरले तर तुम्ही ते काम तत्काळ दुसऱ्या दिवशी भराल का? आज भरले तर उद्या भराल का तुम्ही? मीडिया कशाला भराल? ते स्वतः भराल तर आम्ही करू ना काम जे आहे त्यांचं, जे आहे थोडे बहुत आले थोडं। त्यांच्याकडे ट्रेड टॅक्स अंदाजे किती आहे? त्याच्यावर 10-12 हजार रुपये आहे। तेवढं रुपये ते नाली की साफ होऊन जाईल की तेवढं पाक? हो, 2-4 हजारात होऊन जाते ना, होते ना नाली साफ। नाली म्हणजे काय, बाकी आणखीन गावातलं राहते ना, गावातले काही होते गावात, त्यांच्यावर आहे काय, तिला कमाल्यावर आहे। ते समोरचं ते वीर, आमचे काही प्रतिनिधी वगैरे आले आणि समोरचं जे होतं एक वीर आहे, त्या आजूबाजूचं गवत फाडलं आणि कचरा, त्याला आम्ही दिलं होतं साहेब, म्हणजे मानक्या ग्रामपंचायत आम्ही त्यांना हटवायला लावतो। काही जे आहे तिथं लोक अतिक्रमण करतात, आम्ही हटवायला लावतो, पण बाकीचे जे आहे अपोजिट पार्टी त्याला म्हणते की तिथंच टाका, आणि ते चिंकवारी आणते। किती वर्षापासून ते पाणी साचलं आहे? लगेच वर्षापासून नाही, ते कमसे कम 10-12 वर्ष झाली। वार्ड नंबर 3 ची काय समस्या आहे? तुमचं नाव सांगा आधी आणि नंतर सविस्तर सांगा। वार्ड नंबर 3 के सदस्य उपसरपंच म्हणून मी राजनी ग्रामपंचायत में कार्यरत आहो।
वार्ड नंबर 3ची काय समस्या आहे? तुमच्यापर्यंत तक्रार आली आहे की नाही हे ते नाही, सांगा. आमच्यापर्यंत तक्रार आलेली आहे. मग आता ते काय आहे, सामान्य फंडमध्ये पैसा नसल्याच्या कारणानं आणि ते दुसऱ्या योजनेतून आपल्याला करता येणार नाही, त्या कारणामुळे तो काम अडलेला आहे. त्याच्यानंतर आपले जे गावात जे वसुली आपली टॅक्स वगैरेची वसुली झाली तर सामान्य फंडमध्ये जसंही पैसा जमा झाला तसंही आपण त्या कामाला सुरुवात करू. तिथं आम्ही पाहिलं की काहीतरी बुजलेल्यासारखं आहे हा, ते आतमध्ये बुजलेलं आहे. हा, ते पाहिली जी आहे ते आतमध्ये त्या जे तो रस्ता आहे त्याच्या खाली ते दबलेली आहे, म्हणून तो पाणी इकडे नाही जाऊ, समोरच्या फेसमध्ये ओपन आहे. असं वाटते की त्या नालीमध्ये काही कोणीतरी राजकारण करून किंवा काही असं फुटल्यासारखं वाटते असं, आणि ते पाणी कोणाला त्रास दिला पाहिजे आजूबाजूला बाकी नाही. पण भविष्यात कोणी आरोग्यास हानी झाली, डेंग्यू झाला तर याला जबाबदार कोण घेईल? आता इथे जबाबदार तर कम से कम जबाबदार तर तशी ग्रामपंचायतचीच आहे म्हणा आमची. आता ते करावं लागेल त्याची आम्हाला. तक्रार तर आरोग्य विभागाला झाली आहे हो. आणि खंडविकास विभागाला झाली आहे आणि आपल्या इथे बी झाली आहे. तर आतापर्यंत तक्रार देऊन किती दिवस झाले? तक्रार झाली 1 महिना झाला असं कमी जास्त. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.